तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, सध्याचं वातावरण असं आहे ना की सगळ्या लोकांना बिमाऱ्या लागल्या आहे, काही होत आहे मित्रांनो. जुने जे लोक होते ना मित्रांनो, खूप वर्ष जगत होते, 100 पार होत होते मित्रांनो. पण आताच्या पिढीमध्ये काय झालं माहिती का, लोक 50 वर्ष पण जगणार नाही. काहीला दारूची तलब, काहीला पोड्याची तलब, काहीला गांजाची तलब, काहीला भिंगरीची तलब, काहीला अमुकची तलब. तर त्या तलपीच्या नादाना काही फाशा घेते, काही जळून जाते, काही मरून जाते मित्रांनो. पण मित्रांनो, मी तुम्हाला आज अशा एक आजीची गाठभेट करून देणार. आमच्या लोगावमधली आमची आजी आहे. तर मित्रांनो, त्यांचं वय मित्रांनो 110 वर्ष आहे. 110 वर्ष चालू मित्रांनो. पण अजून बी म्हातारी टणटणी ते घरून येतील जाती. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आजी किती वय आहे तुमचं? 110. भावांनो बघू शकता, आजीचं वय 110 आहे. आणि आजीचे फक्त 2 दात पडलेले. आणि आजी इतकी टणटणी ते अजून का चुकून खळवाडीतून इकडे येते, त्या हाजीबाकडे येते बी जाते बी. 110 वर्ष आहे. मी म्हणतो म्हातारी अजून बी 10 वर्ष नाही मरत मित्रांनो. 10 ते 15 अजून. हो, लोहगावचं रेकॉर्ड तुटून जाईल मित्रांनो. आमचं गाव लोहगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी म्हणतो मित्रांनो, यांच्या वयाची आजी एक बी नाही आमच्या गावात. नसेल कोणी 110चं कोणी नसेल मित्रांनो. ही आजी आहे मित्रांनो. 110 वय झालं आमच्या लोहगावमध्ये. अजून बी टणटणीत आहे मित्रांनो. जुनं खाल्लेलं आहे बरं का, आपलं नाही, आताच्या नाही. काही चायना आयटम नाही, गावरान तूप ते आहे ना. हां, तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. आणि बघ, असं आजी कोण आदर्श घ्या. चांगला राहा, सेहत तुला पहा. लय हायब्रिड माल खाऊ नका, गावरान माल खा. शेअर करा.